विखे साहेब आपली शेती घ्या, प्रपंच चालवून दाखवा. शेतकऱ्याने राधाकृष्ण विखे पाटलांना आर्त हाक दिली आहे. विखे पाटलांच्या वादग्रस्त विधानाने शेतकरी आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. कांद्याला भाव नाही. आता 8 महिना बघवा कांदा आहे, त्याला आज 8 महिने झाले. आज पूर्ण कांदा सडून गेला. तेव्हा आता कुठे 1200, 1300, 1500 रुपये विकतोय. आणि त्यातला त्यात मक्कीचा असा अतिवृष्टी झाली, मक्की पूर्ण सडलेला आहे. आणि मक्कीला आज बाजार भाव आहे 1200, 1300 रुपये. तोच बाजार भाव जर 2500, 3000 रुपये राहिला असता तर सोसायटी उचलायची गरज नव्हती. आणि जर उचलली होती तरी आम्ही याचा सगट पूर्ण फिरली असती. त्याबद्दल काही विषय नाही. आमचा फक्त विषय एवढाच आहे, आक्रोश एवढाच आहे की जिथं नाही तिथं फक्त शेतकरीच का मरतो. विखे साहेबांना एकच विनंती आहे की शेतकऱ्याबद्दल असं तर वादग्रस्त विधान तर करू नये. माझं तर असं म्हणणं आहे की विखे साहेबांना माझी 5 एकर शेती करायला देतो. शेती करून बघावी त्यांनी. बियाणं त्यांना फुकट मिळतं, कृषी मंत्री साहेब फुकट बियाणं देतं. बाजारभावामध्ये मालाला 3000 रुपये क्विंटल भाव आहे, कांद्याला 5000 क्विंटल भाव आहे. त्यांनी ती शेती करून घर प्रपंच वगैरे करून दाखवा त्यांनी. आणि मग त्यांनी उत्तर द्यावं की काय खरी शेतकऱ्याची अवस्था आहे. मग त्यांनी बोलावं की शेतकरी बियाणं सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे की बियाणं वगैरे किती महाग येतात. शेतकरी सोसायटीचं कर्ज काढून बियाणं वगैरे कापणी, त्याच्यानंतर निसर्गामुळे जे नुकसान झालेले आणि मालाला भाव नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.